विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत. वेलकम बॅक अगेन. तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ पाहत असताल, काही मुलं सकाळी पाहत असतील तर गुड मॉर्निंग, दुपारी पाहत असतील गुड आफ्टरनून, संध्याकाळी पाहत असताल तर गुड इव्हिनिंग. मला अपेक्षा आहे, आशा आहे आम्ही सेंड केलेले व्हिडिओज पाहत असताल. आम्ही आमच्या परीने तुम्हाला व्हिडिओ सेंड करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही सुद्धा तुमच्या पालकांकडून मोबाईल घेऊन व्यवस्थित ते व्हिडिओज पाहत चला. त्याच सिरीजमध्ये आज आपण पुढचं आपलं आर्टिकल पाहणार आहोत. तोच आर्टिकल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जे आपलं आर्टिकल चालू आहे पहा. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये मी मागच्या वेळेस तुम्हाला सगळे एक्झाम्पल सांगितलेत पहा. सिंपल एक्झाम्पल, फर्स्ट केस मास टाईड टू अ स्ट्रिंग, ही केस आपण पाहिलेली पहा. आणि मग तुम्हाला मी या डायग्राम मध्ये पहा, तुमच्या पुस्तकातली डायग्राम आहे. टेन्शन्स ॲट द डिफरंट पॉइंट्स, लोएस्ट पॉइंटला टेन्शन किती असेल, हायेस्ट पॉइंटला टेन्शन किती असेल, मिड पॉइंटला टेन्शन किती असेल, टेन्शन जास्त कुठं असेल, कमी कुठं असेल, हे सगळे एक्सप्रेशन्स आपण पाहणार आहोत पहा. थोडी डायग्राम केअरफुली ऑब्झर्व केली. लोएस्ट पॉइंटला पहा, the own weight of that stone, तो जी बॉडी आहे, in an downward direction, tension in upward direction, so both are opposite to each other. so जर टोटल टेन्शन असेल त्याच्यामधून हे वेट मायनस होईल, म्हणजे जास्त टेन्शन इथं लागेल. याचं एक्सप्रेशन सुद्धा mgi प्लस mga पहा. t at the lowest is equal to mv square upon r प्लस mgi. आठवतं ना तुम्हाला? हायेस्टला बघा इथं महत्वाचे पहा, both tension and weights are in a same direction, so that weight, that is the weight of that stone, is supported to a tension. त्याला तो सपोर्ट करेल पहा. लक्ष द्या पहा, महत्वाचं आहे पहा. आणि ॲट द वीट बोथ आर राईट अँगल टू इच अदर, तो काही सपोर्ट करणार नाही. तर तुम्हाला ते टेन्शन्सचे एक्सप्रेशन काढायचेच पहा, लोएस्टला, हायेस्टला आणि मिडला. आज आपण जे आर्टिकल पाहणार आहोत दॅट इज द व्हेलॉसिटीज. कोणते पाहणार आहोत पहा? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे ॲट अ डिफरंट पॉइंट किती व्हेलॉसिटीज असतील पहा. लोएस्टला किती मिनिमम व्हेलॉसिटी लागेल हे तुम्हाला पाहायचंय पहा. मिनिमम खूप महत्त्वाचा शब्द असतो पहा फिजिक्समध्ये, कारण की मिनिमम रिक्वायरमेंट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होण्यासाठी मिनिमम व्हेलॉसिटी किती, कमीत कमी किती, जास्तीत जास्त किती चालेल, कमीत कमी किती. कारण की तुम्ही माहिती आहे पहा, तुम्हाला पास व्हायला कमीत कमी 34 मार्क चालणार नाही, 35 लागतात. 70-80% चालतात का? चालतात. 90 व्हेरी गुड, 95 व्हेरी गुड, पण 34 चालणार नाही. तर मिनिमम 35 इज मस्ट. तसंच मिनिमम व्हेलॉसिटी किती लोएस्टला, हायेस्टला आणि मिडला, त्याची मिनिमम व्हेलॉसिटी किती असेल. जर त्याच्यापेक्षा कमी असेल तर तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकत नाही. ओके, तर तो पॉईंट तुम्हाला कळाला. सो टुडे वी हॅव टू फाइंड द व्हेलॉसिटी ऑफ दॅट पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन ॲट अ डिफरंट पॉइंट. युजिंग विच एक्सप्रेशन वी हॅव एक्सप्रेशन ऑफ टेन्शन. कोणतं एक्सप्रेशन आहे आपल्याकडे टेन्शनचं? टेन्शन जनरल एक्सप्रेशन कोणतं? T इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r बरोबर प्लस mg कॉस ऑफ थिटा. व्हिडिओ नंबर 2 मध्ये हे एक्सप्रेशन मी प्रूफ केलंय पहा. व्हिडिओ नंबर 1 मध्ये तुम्हाला मी व्हाय दॅट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज अ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे सांगितलंय. व्हिडिओ नंबर 2 मध्ये मी एक्सप्रेशन काढून दाखवले पहा. T is equal to mv square upon r plus mg cos theta. Okay, now सुरू करूया आपण. So we have to find, मी एक एक एक्सप्रेशन पाहतो. velocity at highest point, मी जाणून बघू इथं पहा, highest point, velocity at the highest point. काय पाहायचं तुम्हाला आज? velocity at the highest point. Okay, velocity at the highest point. ठीक आहे. आता पहा, परत तेच एक्सप्रेशन आपलं कोणतं? हे जनरल एक्सप्रेशन घेऊ, पण टेन्शन ॲट हायेस्ट पॉइंट आहे. टेन्शन ॲट हायेस्ट पॉइंट इज इक्वल टू बोला mv स्क्वेअर अपॉन r मायनस mg. का? कॉस थिटा किती होईल इथं बघा, असं 0, 90, 180, कॉस 180 मायनस mg. आता पहा, मग व्हेलॉसिटी ॲट लोएस्ट कशाने दाखवली आपण? a पॉइंट b ने दाखवली, b बोला. आता काय पहा, आता पहा केअरफुली ऑब्झर्व करा. नाउ सपोज ॲट हायेस्ट पहा, दिस इज द टेन्शन, दिस इज द वेट, बोथ आर इन अ सेम डायरेक्शन. ही स्ट्रिंग आहे, तुमचा दोरा आहे. आता पहा, सपोज टेन्शन आहे 3 न्यूटन आणि
वेट आहे 3 न्यूटन, सॉरी 5 न्यूटन. किती आहे 5 न्यूटन. आता पहा जर आपण टेन्शन 0 घेतलं, टेन्शन इज इक्वल टू किती घेतलं 0, तर ती स्ट्रिंग अशी टाईट राहील का नाही, राहील टाईट, कारण की mg त्याच्या सपोर्ट मध्ये आहे. mg कशाने त्याच्या सपोर्ट मध्ये. इवन यू हॅव टू टेक टेन्शन 0, काही फरक पडणार नाही, ती स्लॅक होणार नाही. का तुमची स्ट्रिंग अशी स्लॅक नाही होणार, त्याची स्लॅक नाही होणार, ती काय होईल, ती टाईटच राहील. सो ऍट द हायेस्ट आपण जर टेन्शन 0 घेतलं तरी चालतं, काही फरक पडत नाही. आता पहा, सो वी हॅव टू टेक tension at highest is a 0. Tension at highest is a 0. Tension at highest is equal to 0. बोला. Now your expression A becomes, बोला काय, 0 is equal to m bb square r minus mg. mg इकडे आले, mg is equal to m bb square upon r. b म्हणजे त्याची पोझिशन, mm get cancel, and vb square is equal to rg, and vb, that is the velocity at point B, that is highest point, is root of rg, under root rg. Expression number B. कळली का? velocity at highest, minimum velocity, minimum, हे मिनिमम velocity आहे, ह्याच्यापेक्षा कमी चालणार नाही. इथे चालणार नाही, अंडर रूट rgच लागेल, त्याच्यापेक्षा कमी वेलोसिटी चालणार नाही. हे खूप महत्त्वाचं एक्सप्रेशन आहे. पहा, मिनिमम वेलोसिटी. समजलं तुम्हाला? व्यवस्थित राईट डाऊन दिस. ओके, सो आपण इथे लिहून घेऊ. का वेलोसिटी ॲट हायेस्ट इज अंडर रूट rg. ओके, कळलं तुम्हाला? नाव वेलोसिटी ॲट लोएस्ट, velocity at lowest position, velocity at lowest position. परत आता जनरल एक्सप्रेशन at lowest टेन्शनचं mv square upon r plus mg. आता पहा, केअरफुली ऑब्झर्व करा, याच्या मदतीने काही सुटेल का, ते व्हॅल्यू टाकून जमेल का वेलोसिटी काढायला? बघा, विचार करू. नाही जमत, जमणार नाही. मग आता काय करू? पहा, आता पहा, इफ यू केअरफुली ऑब्झर्व अबाउट द एनर्जी, इथं जी एनर्जी असेल पहा, इथं पोटेन्शियल एनर्जी, तो ज्यावेळेस हायेस्ट कडून लोवेस्ट कडे जाईल, सो इट्स एनर्जी इज कन्वर्टेड, पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. तो इकडून लोवेस्ट कडून हायेस्ट कडे गेला तरी एनर्जी कन्वर्ट होईल. पण इफ केअरफुली ऑब्झर्व, द टोटल एनर्जी ॲट अ डिफरंट पॉइंट इज अ सेम. हायेस्टला जी टोटल एनर्जी असेल तीच लोवेस्टला असेल, तीच मिडला असेल. सो टोटल एनर्जी इज कन्झर्व्ड. मग जर असं असेल तर आपण विथ द हेल्प ऑफ दॅट कन्सेप्ट, मीन्स विथ द हेल्प ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, या कन्सेप्टनी करू आपण. आता कसं काढूया आपण? कुठं काढायचं आपल्याला? वेलोसिटी ॲट लोएस्ट. सो टोटल एनर्जी at lowest is equal to, जी एनर्जी इथं असेल तीच इथं असेल, सो टोटल एनर्जी at highest. what is total energy? कोण सांगेल मला टोटल एनर्जीचं एक्सप्रेशन काय असतं? what is total energy? it's a sum of, बरोबर, it's a sum of kinetic energy and potential energy. so kinetic energy at lowest plus potential energy at lowest is equal to at highest. समजलं तुम्हाला? कायनेटिक एनर्जी at lowest plus potential energy at lowest is equal to kinetic energy at highest. बोला किती असेल? पहा, हाफ m, इथं पहा va square plus potential energy एक्सप्रेशन mgh plus is equal to half m vb square plus mgh. बघा बरं आता, पहा, हाफ m va square plus h किती, हाईट किती, किती हाईट? 0, बरोबर आहे.
दिस टर्म इज 0 इज इक्वल टू हाफ m vv स्क्वेअर किती आहे दॅट इज velocity at highest is under root rg इथं काय आहे rg प्लस mg h किती at highest h किती r plus r height त्याची 2r so it's a 2r okay now suppose this expression number to b होतं इथं c आता आपण जर केअरफुली ऑब्झर्व केलं तर काय कॉमन निघेल इथं m हा m तर m कॅन बी कॅन्सल m कॅन्सल काय होईल आता हाफ va स्क्वेअर इज इक्वल टू बोला काय इथं काय हाफ rg प्लस इथं काय twice of gr then half va square is equal to बोला काय लिहितं काय कॉमन निघेल rg 1 half plus 2 is equal to काय बोला 1 half va square is equal to काय लिहितं बोला किती बरोबर आहे किती 5/2 rg this get cancel and va square is equal to बोला किती आहे 5 rg so that is va is equal to root of 5 rg एक्सप्रेशन नंबर डी समजलं व्यवस्थित पहा पाहिलं सगळ्यांनी व्यवस्थित ओके दिस इज युअर द वेलोसिटी ॲट द लोएस्ट पॉइंट कळलं का सांगा va किती असेल va इज इक्वल टू रूट ऑफ 5 rg ही मिनिमम वेलोसिटी असेल तरच इट परफॉर्म वर्टिकल सर्क्युलर मोशन राइट डाउन दिस व्यवस्थित पॉज करा थोडं झूम करा नोट्स काढा व्यवस्थित लिहा व्यवस्थित लिहून घ्या हे एक्सप्रेशन पुस्तकात नाही तुम्हाला परीक्षेला विचारतील नाही विचारणार पण सगळ्या व्हॅल्यूज तोंड पाठ पाहिजे तुमच्या टेन्शन वेलोसिटी कधीही कसंही सॉल्व करायला आलं पाहिजे ओके समजलं तुम्हाला नाव आता पहा वेलोसिटी ॲट मिड पोझिशन इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल खूप महत्त्वाचं आर्टिकल पहा नाव आता काय करू आपण पहा वेलोसिटी at mid position velocity at mid position खूप महत्वाचं आहे velocity at mid position ओके velocity at a mid position ठीक है velocity at a मिड पोझिशन हे महत्त्वाचं पहा हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं वेलोसिटी ॲट अ मिड पोझिशन पहा आता परत युजिंग सेम कन्सेप्ट विच कन्सेप्ट युजिंग द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आता पहा टोटल एनर्जी ॲट हायेस्ट इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट मिड बोला काय इथं तर सांगा पहा परत 1 half m vv square plus mgh is equal to 1 half m vc square plus mgh बोला काय लिहित आता हाफ हे किती m vv स्क्वेअर किती आहे बघा रूट rg म्हणजे rg प्लस mg हे किती 2r h किती हाईटचा 2r तर तुम्ही व्यवस्थित तुम्ही सॉल्व करून पहा मी फक्त सोडून दाखवतो तुम्हाला हाफ m vc स्क्वेअर प्लस mg h किती ॲट मिड हाईट किती याची r बोला परत काय कॉमन निघेल याच्यात पहा हाफ mrg प्लस ट्वाइस mgr इज इक्वल टू हाफ m vc स्क्वेअर प्लस mgr बोला काय लिहितं m गेट कॉमन देन इट कॅन बी कॅन्सल काय उरेल बघ हाफ rg प्लस ट्वाइस rg इज इक्वल टू बोला काय लिहितं हाफ vc स्क्वेअर प्लस rg
ओके. आता इथं काय कॉमन निघेल पहा, इथं RG. इथं कॉमन काय निघेल RG. इथे काय आलं पहा 1/2 प्लस 2 इज इक्वल टू 1/2 VC स्क्वेअर प्लस RG. बोला काय आले 5/2 RG. 5/2 काय RG. हे इकडे घेतो आता 5/2 RG मायनस RG इज इक्वल टू हाफ VC स्क्वेअर. ABCD. दिस इज एक्सप्रेशन नंबर E. व्यवस्थित पहा एक्सप्रेशन. मी एक स्टेप इकडे घेतली का 5/2 RG मायनस RG 1/2 VC स्क्वेअर. व्यवस्थित घेऊन घेतलंय का, समजून झालं तुमचं व्यवस्थित. आता पहा काय होईल पुढे सांगा मला. पुढे सांगा काय होईल पहा. बरोबर पुढे वरती घेते मी, व्यवस्थित वरती घेतलंय पहा. बोला काय येतं काय कॉमन निघेल पहा RG. आणि ते किती 5/2 मायनस 1 इज इक्वल टू हाफ VC स्क्वेअर. इथं काय सांगा बोला लवकर 3/2. हे किती होती 3/2 1/2 VC स्क्वेअर. 2 to get cancel. VC स्क्वेअर इज इक्वल टू काय उरलं 3RG and then VC is equal to root 3RG. This is the expression number F. VC is equal to root 3RG. म्हणजे at midpoint किती that is C root of 3RG. I prove that all the expressions in the case of vertical circular motion. So velocity at highest is under root RG, velocity at the lowest under root 5RG and velocity at mid under root 3RG. समजलं तुम्हाला का? So this is an expression of velocities. व्यवस्थित पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. प्रत्येक पॉइंटला तुम्हाला velocities कळाल्यात पहा. आलं लक्षात पहा. आता पहा यालाच मी कंटिन्यू करतो पहा याच लेक्चरला. आणि आपण आता काढूया टेन्शन डिफरन्स. काय करू आपण टेन्शन डिफरन्स ॲट लोएस्ट पॉइंट, ॲट हायेस्ट पॉइंट अँड ॲट मिड पॉइंट. आता पहा केअरफुली पहा. पहा आता व्यवस्थित पहा वर्टिकल सर्क्युलर मोशन. पहा आता डिफरन्स ऑफ टेन्शन्स. ओके बघा आता सपोज फाइंड आउट डिफरन्स बिटवीन टेन्शन ॲट लोएस्ट अँड टेन्शन ॲट हायेस्ट. ओके टेन्शन ॲट लोएस्ट अँड टेन्शन ॲट हायेस्ट. हे एक्सप्रेशन खूप महत्त्वाचे आहे पहा. खूप महत्त्वाचे हे एक्सप्रेशन. व्यवस्थित बघा पहा टेन्शन ॲट लोएस्ट अँड टेन्शन ॲट हायेस्ट. मॅथमॅटिकल पार्ट आहे त्याच्यामुळे तुम्हाला लक्ष द्या थोडंसं. सगळं काय एक्सप्रेशन टेन्शन ॲट लोएस्ट बघा mv स्क्वेअर अपॉन r प्लस mg बरोबर आहे का मायनस इन ब्रॅकेट mv स्क्वेअर अपॉन r मायनस mg. ओके देन इज इक्वल टू बोला mv स्क्वेअर अपॉन r प्लस mg मायनस mv स्क्वेअर अपॉन r प्लस mg. आता पहा ही कोणती पोझिशन लोवेस्ट, ही कोणती हायेस्ट. बोला m velocity at the lowest, velocity at the lowest किती 5rg बरोबर आहे डिवाइडेड बाय r हे भी बरोबर आहे प्लस mg मायनस m velocity at highest किती हायेस्ट बरोबर आहे rg अपॉन r प्लस mg. काय कॅन्सल होईल पहा r गेट कॅन्सल. which term is remain 5mg plus mg minus mg plus mg बरोबर आहे पहा. so this is get cancelled. which term is remain 6mg. so difference between tension at lowest and tension at highest is 6mg. समजलं टेन्शन ॲट लोएस्ट अँड डिफरन्स किती आला 6mg. तुम्हाला आणखी काढता येईल का पहा हे एक्सप्रेशन झालं तुमचं आता. ओके नाव आता पहा परत पुढचं डिफरन्स बिटवीन टेन्शन ॲट लोएस्ट अँड टेन्शन ॲट मिड पॉइंट. पहा हे किती आलं होतं पहा TL मायनस TH. टेन्शन ॲट हायेस्ट किती आलं
6 mg. बरोबर, हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा व्यवस्थित. टेन्शन 6 mg, हे महत्वाचे आहे. आता पहा टेन्शन ॲट मिड. ओके, पहा किती काय परत एक्सप्रेशन mv स्क्वेअर अपॉन r ॲट लोएस्ट. लोएस्ट काय प्लस mg मायनस मायनस mv स्क्वेअर ॲट मिड r मायनस नाही, मायनस मायनस येणार नाही. देन इज इक्वल टू बोला m किती 5 rg अपॉन r प्लस mg minus m. What about this velocity at the mid? 3 rg upon r. r get cancel. किती उरले बघ, this r get cancel. 5 mg plus mg minus 3 mg, that is 6 mg minus 3 mg, that equal to 3 mg. So difference between tension at lowest and tension at mid is a 3 mg. Is a 3 mg. समजलं बा? म्हणजे पहा इथे आलं 3 mg. ओके, आता तुम्ही वेगवेगळ्या पॉइंटला टेन्शन्स बी काढू शकता युजिंग दिस एक्सप्रेशन. आता आता सपोज आता पहा टेन्शन ॲट लोएस्ट करू आपण. टेन्शन ॲट काय करू लोएस्ट. काय एक्सप्रेशन येईल 6 mg प्लस टेन्शन ॲट हायेस्ट. हे माहित ऍक्च्युअली किती असतं पहा, टेन्शन ॲट हायेस्ट आपण किती घेतलं होतं पहा, 0 कन्सिडर केलं होतं. बरं नाही पहा, टेन्शन ॲट हायेस्ट 0. सो टेन्शन ॲट लोएस्ट किती 6 mg प्लस 0. तुम्हाला एखाद्याला वाटलं ते सॉल्व करून सुद्धा पाहू शकता पहा. मी फॉर एक्झाम्पल पहा किती आहे mv स्क्वेअर अपॉन r मायनस mg. पहा m हे किती rg अपॉन r मायनस mg. r गेट कॅन्सल, mg मायनस mg 0, इथं 0 आलं. हे असं करू शकता पहा. ओके, सो टेन्शन ॲट लोएस्ट किती, टेन्शन ॲट लोएस्ट इज अ 6 mg. पहा इथं टेन्शन ॲट लोएस्ट किती 6 mg. टेन्शन ॲट हायेस्ट सांग, टेन्शन ॲट हायेस्ट काय बघा, टेन्शन ॲट हायेस्ट काय पहा किती, टेन्शन ॲट लोएस्ट 6 mg मायनस 6 mg. So tension at highest is 0. आला ना, टेन्शन ॲट हायेस्ट किती आलं 0. आणि टेन्शन ॲट मिड किती TL मायनस TM इज इक्वल टू 3 mg. बोला किती 6 mg मायनस 3 mg. टेन्शन ॲट m इज किती 3 mg. सगळे एक्सप्रेशन आले. Tension at, this is tension at lowest, this is tension at highest, and this is tension at midpoint. Getting my point? So this is about the tensions at a different points. सगळं मॅथमॅटिकल खूप सुंदर आर्टिकल आहे पहा, एकदम व्यवस्थित जर पाहिलं आणि समजून घेतलं तर खूप इंटरेस्टिंग आहे पहा. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, एक केस आहे तुमच्या पुस्तकात त्यांनी दिली पहा. इन प्लेस ऑफ स्ट्रिंग इफ यू कन्सिडर रॉड. काय कन्सिडर केलं तुम्ही, रॉड कन्सिडर केला. या स्ट्रिंगच्या ऐवजी रॉड कन्सिडर केला. आता रॉड फ्लेक्सिबल आहे का, नाही फ्लेक्सिबल नाही. स्ट्रिंग इज अ फ्लेक्सिबल. सो ॲट द हायेस्ट मिनिमम व्हेलॉसिटी अंडर रूट r जी लागेल त्याच्यापेक्षा कमी चालणार नाही. ती 0 तो अजिबात चालणार नाही. जर 0 असेल तर युअर स्ट्रिंग इज स्लॅक, स्ट्रिंग इज अ स्लॅक. पण रॉड जर असेल तर जायंट व्हील वगैरेमध्ये रॉड आहे, तुम्ही व्हेलॉसिटी 0 कन्सिडर केली तरी चालेल, कारण की फ्लेक्सिबल नाही, काही फरक पडणार नाही याला. सो in the case of rod you have to consider velocity at highest position is a 0. Write down this, velocity at highest position is a 0. It's a very important. highest position ला किती आली 0. मग आता मला सांगा बरं तुम्ही डिफरंट पॉइंटला velocity किती असेल कशी काढणार. मग इथं आली आपली 5 rg अंडर रूट 5 rg, इथं आली अंडर रूट 3 rg, 3 gr काही म्हणा. इन द केस ऑफ रॉड काय परत तेच एक्सप्रेशन आपण कोणतं एक्सप्रेशन युजिंग द कन्सेप्ट ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता पहा
velocity at lowest path. काय लिहितं? Total energy at lowest is equal to total energy at highest. बघा काय लिहितं? Kinetic energy plus potential energy, kinetic energy plus potential energy. काय लिहितं? Half m va square plus mgh is equal to half m काय vb square plus mgh पा half m va square plus 0 plus किती 0 as well as velocity 0 आहे. हायेस्ट ला velocity किती आहे 0. थोडा पण kinetic energy किती होईल 0 प्लस mgh किती बरोबर आहे 2r कॉमन m केट कॅन्सल काय होणार हाफ va स्क्वेअर इज इक्वल टू बोला काय ट्वाइस gr and then va स्क्वेअर इज इक्वल टू दोन तिकडे गेले किती आले 4gr and then va is equal to root of 4gr. काय आले बाबा किती का va is equal to किती आली root 4gr in the case of rod. In the case of rod कितीचा डिफरन्स आहे gr चा डिफरन्स आहे तिथे 5gr in the case of string. in the case of rod किती आला 4gr. आता तुम्ही मिडला काढू शकता का काढू शकता मिडला काढू शकता किती येईल सांगा बरं किती तिथे किती रूट 3gr तर तिथे किती कोण सांगेल परत हे तसं सोडवा बरोबर आहे किती सॉल्व करून सांगा बरोबर किती ती ट्वाइस जी आहे अंडर रूट किती येईल ट्वाइस जी दॅट इज होमवर्क फॉर यू. ओके आता याच्यात काही मुलांना आणखी सपोज वाटलं सर टेन्शन मला टेन्शन्स काढायचे टेन्शन डिफरन्स काढायचे कुठे टेन्शन डिफरन्स काढायचा इन द केस ऑफ रॉड ॲट लोवेस्ट अँड हायेस्ट पॉईंट. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग आर्टिकल. पण आता हा डिफरन्स जर पाहिला एक एक एक्सप्रेशन सोडतो आणि नंतर मी थांबतो. हा डिफरन्स पाहिला टेन्शन ॲट लोवेस्ट मायनस टेन्शन ॲट हायेस्ट इन द केस ऑफ रॉड बोला का टेन्शन ॲट लोवेस्ट काय एक्सप्रेशन आपलं एक्सप्रेशन काय आता वेलोसिटी तुम्हाला माहिती आहे का m v स्क्वेअर अपॉन r लोवेस्ट मायनस mg मायनस m v स्क्वेअर हायेस्ट अपॉन r काय इथं का लोवेस्टला प्लस mg इथं काय मायनस mg. ओके इज इक्वल टू हाऊ बोला काय इथं m आणि किती आली बा 4gr किती वेलोसिटी ॲट लोवेस्ट किती 4gr प्लस mg इज इक्वल टू मायनस वेलोसिटी किती आहे 0 वेलोसिटी किती 0 दिस टर्म इज 0 मायनस mg मायनस काय mg बोला काय लिहित आता किती बोला मायनस मायनस दिस प्लस देन r गेट कॅन्सल 4mg प्लस mg प्लस mg डिफरन्स किती आला 6mg सेम difference is same in the case of rod. आणि मग तुम्ही टेन्शन ॲट द लोवेस्ट अँड टेन्शन ॲट द मिड तो डिफरन्स पहा. सो विद्यार्थी मित्रांनो थोडं मॅथमॅटिकल पार्ट आहे सोपा पार्ट आहे मी थोडंसं फास्ट घेतलं कारण की व्हिडिओची लेंथ आपल्याला कमी करायची असते पण आय थिंक इट्स अ व्हेरी सिम्पल आर्टिकल. व्यवस्थित 2 वेळेस 3 वेळेस पहा पॉज करा आणि ते व्यवस्थित नोट्स करा. काही अडचण नसेल काही अडचण आली तर व्हॉट्सअप करा फोन करा. ओके थँक्यू सो मच.